कलावंत म्हणजे केवळ अभिनय करणारा किंवा चित्र काढणारा नव्हे, तर समाजाला विचार प्रवृत्त करणारा, भावनिकदृष्ट्या समृद्ध करणारा व्यक्ती असतो. माझा आवडता कलावंत म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, म्हणजेच पु. देशपांडे. त्यांचा जीवनप्रवास, बहुआयामी प्रतिभा आणि विनोदपूर्ण शैलीने त्यांनी लाखो लोकांच्या मनावर गारूड केले. पु. देशपांडे हे केवळ लेखक नव्हते, तर ते संगीतकार, नाटककार, वक्ते, अभिनेता, पटकथालेखक, दिग्दर्शक आणि सामाजिक विचारवंत होते. ते एकाच वेळी इतक्या विविध कला प्रकारात निपुण होते, हे खरोखरच अद्भुत आहे. त्यामुळे इतर अनेक कलावंतांपेक्षा ते वेगळे ठरतात. मी अनेक नामवंत अभिनेते, लेखक आणि गायकांचे कार्य पाहिले आहे, दिलीप कुमार, लता मंगेशकर, रवींद्रनाथ टागोर इत्यादी, वजा पण पु. ल. देशपांडेंची शैली, त्यांचे हास्य आणि त्यामागे दडलेली सूक्ष्म सामाजिक चिकित्सा यामुळे ते अधिक जवळचे वाटतात. त्यांनी व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, असामी असामी यांसारख्या पुस्तकांतून सामान्य माणसाच्या जीवनातील हास्य, वेदना आणि विसंगती सुंदरपणे मांडली. त्यांचा विनोद केवळ खळखळून हसवणारा नसतो, तर विचार करायला भाग पाडणारा असतो. उदाहरणार्थ, नारायण ही व्यक्तिरेखा पाहिली तर त्यामागे एक सामाजिक वास्तव दडलेलं असतं. ते कोणावरही थट्टा करत नसतात, तर त्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून आपण स्वतःला पाहतो. 1960 ते 1980 या काळात त्यांनी मराठी साहित्यात एक नवा प्रवाह आणला. त्यांनी एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून लेखन, संगीत आणि अभिनय यांचा अद्भुत संगम घडवून आणला. त्यांचे कार्यक्रम ऐकताना प्रेक्षक हसतही आणि नकळत विचारही करत. यासाठी फार थोडे कलावंत सक्षम असतात. पु. देशपांडे यांचे लेखन केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी सामाजिक प्रश्नांवरही भाष्य केले. त्यांनी शिक्षण, प्रशासन आणि समाजव्यवस्थेतील त्रुटी यावर हलक्या-फुलक्या शब्दांत भाष्य केलं, जे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले. आज जरी 2025 साल असले तरी पु. ल. देशपांडेंचे विचार, लेखन आणि शैली आजही तितकीच ताजी वाटते. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात, भाषणात आणि संगीत रचनेत एक संवेदनशीलतेचा झरा वाहतो. ते मला का आवडतात, त्याचं कारण म्हणजे त्यांच्या कलाकृतींमधून मला हसण्यासोबतच आयुष्याकडे पाहण्याची एक समजूतदार नजर मिळते. त्यांच्या प्रतिभेमुळे मी अधिक संवेदनशील झालो, माणसांची विविध रूपं समजून घेऊ लागलो.